नाशिक विधान परिषद निवडणुकीसंदर्भात एक अपडेट समोर आलेली आहे। महायुतीच्या मतदारांना शिंदेंनी मार्गदर्शन केलेलं आहे। नाशिकमधील महायुतीच्या मतदारांना एकनाथ शिंदेंकडून मार्गदर्शन करण्यात आले। भिवंडीतील रिसॉर्टवर एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। सकाळी 6 वाजल्यापासून महायुतीच्या मतदारांना रिसॉर्टमध्ये ताटकळत ठेवण्यात आलेलं होतं। महायुतीच्या मतदारांना बसमध्ये बसल्यानंतर मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर त्यांना पुन्हा खाली उतरवण्यात आलं। एकनाथ शिंदेंकडून मतफुटी होऊ नये यासाठी मार्गदर्शन केले जाते। नाशिक विधान परिषद निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत आहेत। योगेश, नाशिकमधील मतदारांना एकनाथ शिंदे यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आलेले आहे। मत कुठेही विभागले जाऊ नये, फुटू नयेत यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत। एकूणच जर आपण नाशिक विधान परिषदेतली परिस्थिती बघितली तर मतपत्रिकेवर अजूनही 3 नावं आहेत, ज्यामध्ये प्रसाद हिरे, गोकुळ गीते आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे या तिघांची नावं या ठिकाणी आहेत। त्यामुळे यात गोंधळ होऊ शकतो। या दृष्टिकोनातून सातत्यानं निवडणूक आयोगाने सुद्धा कशा पद्धतीनं मतदान करावं हे सांगितलं होतं। मात्र अगदी गेल्या 24 तासामध्ये जे काही वातावरण नाशिक विधान परिषदेतल्या मतदारांच्या बाबतीत फिरलेलं आहे, महायुतीचे उमेदवार जरी एका ठिकाणी असले तरी महाविकास आघाडीची भूमिका ही एक वेगळी दिसते आहे आणि त्यामुळे कुठलाही धोका पत्करून व्हायला नको या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे। सर्व उमेदवार नाशिकला सर्व मतदार हे नाशिकला उमेदवारासाठी मतदान करण्यासाठी येणार होते, त्यांना पुन्हा खाली उतरवण्यात आलं आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांना कशा पद्धतीनं मतदान करायचंय, आपण सर्वांनी एकत्रितपणे राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे। आणि आता थोड्याच वेळामध्ये सर्व मतदार नाशिकला रवाना होणार आहेत। महायुतीचे उमेदवार जे आहेत नरेंद्र दराडे हे विजयी व्हावे यासाठीचे कसोशीने प्रयत्न महायुती आणि शिंदेसेना करताना दिसते। नक्कीच योगेश, तर अगदी शेवटच्या क्षणी हे मार्गदर्शन केले जाते। मतमोजणी मतदान प्रक्रिया सुरू झालेली आणि त्या क्षणी हे मार्गदर्शन। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।